विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी एक संघपणे काम करावे. ॲडव्होकेट संदीप वरपे, कोपरगाव प्रतिनिधी. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी ॲडव्होकेट संदीप भाऊ वरपे व शिक्षकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश बोळीज यांची निवड झाल्याबद्दल सर्व रयत सेवक व कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲडव्होकेट संदीप भाऊ वरपे म्हणाले की 21व्या शतकातील स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा सातत्याने वाढत असून शिक्षकांनी अध्यापनातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदराव पवार साहेब यांच्या दूरदृष्टीतून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, बाबासाहेब भोस, सचिव विकास देशमुख, सहसचिव बंडू पवार, सहसचिव राजेंद्र मोरे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता विभागाचे मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर इत्यादी मान्यवरांच्या सहकार्याने 30 वर्षांतील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेच्या प्रत्येक वर्गखोलीत इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश शिक्षणात करण्यात आला असून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सुरू करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शाळेत येणे सुलभ व्हावे यासाठी आतापर्यंत 10,000 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच शाळांच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माध्यमिक शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश बोळीज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी एकत्रितपणे काम करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाखांचा विस्तार व विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे शिक्षकांनीही एकत्रितपणे कार्य करून संस्थेची गुणवत्ता, शैक्षणिक प्रगती व नावलौकिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. यासाठी आम्ही दोघेही शिक्षकांच्या पाठीशी कायम उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी हर्षी भूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वहिनी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथील उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी करून दिला. न्यू इंग्लिश स्कूल येसगावच्या पर्यवेक्षिका जयश्री आंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी रामदास गायकवाड यांनी केले तर आभार उपशिक्षक बालाजी जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय कोपरगावचे मुख्याध्यापक गजानन जाधव हे होते. कार्यक्रमास मुख्याध्यापक बाळासाहेब बिरे, शिवाजी जुंधारे, देविदास झालटे, भास्कर काजळे, शरीफ शेख, रमेश मोरे, पर्यवेक्षक विजयकुमार जेजूरकर, शहाजी सातव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छबू पाळंदे, नानासाहेब गुंजाळ, विलास वागचौरे, रयत सेवक बँकेचे संचालक दीपक भोये, महिला शिक्षिका ज्योती गायकवाड, सविता गाडेकर, ज्योती सोनवणे, पांचाली ताकवले, अंजली मुंढे, रंजिता वसावे यांच्यासह विविध शाखांमधील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक बंधुभगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि रयत परिवारातील आपुलकीच्या वातावरणामुळे सत्कार समारंभ संस्मरणीय ठरला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चैतन्य ढगे, वाल्मिक रौंदाळे, यशवंत हाळे, भास्कर सुवर्णकार, गंगाधर घोरपडे, संभाजी आरोटे, नितीन बारगळ यांच्यासह अनेक रयत सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.